पावसाळी अधिवेशनाचा आज 6वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी देखील पायऱ्यांवर विरोधक आक्रमक पाहायला भेटले। त्यानंतर आपल्यासोबत आता त्यावर बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार अजय चौधरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। रोज आपण पाहतोय की विरोधक आक्रमक होत आहेत, मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांना काही जाग येत नाहीये। रोज आंदोलन होत आहेत, मात्र त्या आंदोलनाचे विषय देखील पटलावर घेतले जात नाही। आपण गेले अनेक दिवस पुनर्विकासाच्या प्रश्नाबाबत गंभीर आहात, पुनर्विकासाच्या प्रश्नाबाबत इथे आंदोलन करत आहे, मात्र त्याची देखील दखल घेत नाहीये। या सरकारला गोरगरीब जनतेचं काही पडलं नाही आणि मुळात मुंबईकरांच्या बाबत त्यांचा आकस आहे। मुंबईकर कसे सतावले जातील, मुंबईतले मराठी माणसं कशी सतावली जातील, त्यांना सुविधांपासून कसं वंचित ठेवलं जाईल, हेच गेल्या 2 वर्षापासून हे सरकार करत आहे। म्हणून आम्हाला निधी दिला जात नाही आहे, नागरी विकास कामांना आमच्या इथल्या रहिवाशांना विकास निधी दिला जात नाही आहे। सरकार आकसाने वागते आणि ह्याचा आम्ही सातत्याने निषेध करत आलेलो आहे। आज माझ्या मतदारसंघातील भोयवाडा गाव ही मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि 2003 मध्ये याचं भूमिपूजन तत्कालीन आयुक्त फाटक साहेब यांच्या हस्ते केलं गेलं, म्हणून गेल्या 21 वर्षामध्ये याचा पुनर्विकास झालेला नाही, अर्धवट काम पडलेलं आहे। मी वारंवार याबाबत आंदोलनं करतोय, साखळी उपोषण केलं, महापालिकेमध्ये अनेक बैठका झाल्या आणि ह्या बैठका झाल्यानंतर विकासक पुनर्विकास करत नाही म्हणून विकासकाला काढण्यात आलं। त्या विरोधात विकासक कोर्टामध्ये गेला, कोर्टाने स्टे दिला, त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित होता विषय आणि मग आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटलमेंट करण्यात आली आणि विकासक, महापालिका आणि रहिवाशी यांच्या माध्यमातून एक कन्सेंट कोर्टामध्ये सादर केलं गेलं। या इथले जवळजवळ सगळेच रहिवासी ट्रान्झिटमध्ये आहेत, काही सायनच्या ट्रान्झिटमध्ये आहेत, काही मुलुंडच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत, काही भोईवाड्याच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत आणि भोईवाडा ट्रान्झिट कॅम्पची हालत आज अतिशय वाईट आहेत। उद्या जर अपघात झाला, काहीतरी पडझड झाली आणि दुर्दैवी घटना घडली तर संपूर्ण सरकार याला जबाबदार आहे। कारण मुंबई महापालिकेने पुन्हा एक प्रस्ताव त्या पुनर्विकासाचा त्या विकासकाला देण्याचा मंजूर करून नगर विकास खात्याकडे दिलेला आहे, परंतु नगर विकास खातं गेल्या 1 वर्षापासून त्याकडे दुर्लक्ष करते। नगर विकास खातं निर्णय घेत नाही, ही अक्षम्य असं निष्काळजीपणा आहे, हे दुर्लक्ष आहे, त्याचा मी निषेध करतो आणि ह्या लोकांचं पुनर्वसन लवकरात लवकर व्हावं म्हणून लोकांना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका। जर लोक रोडवर उतरले तर महापालिका आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल आणि मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आंदोलनाला उतरण्यात मी देखील समर्थपणे उतरेन, परंतु आता लोकांचा अंत पाहू नका। संबंधित अधिकारी असतील किंवा मंत्री असतील नगर विकास खात्याचे, यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? कारण की आपण पाहिलं असेल यापूर्वी आपण नायगावच्या पुनर्विकासासाठी भांडत होतात, आता भोईवाड्याच्या पुनर्विकासासाठी भांडताय, मात्र आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्याच राहत आहेत, त्याची पूर्तता होत नाहीये। त्या संबंधित अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय? मी महानगरपालिका आयुक्तांना मी पत्र दिले, या संदर्भात बैठकी करता मला वेळ देतो म्हणून सांगितला, परंतु आजतागायत वेळ दिलेला नाही। मी पुन्हा त्यांना विनंती करणार आहे। मी UDच्या सेक्रेटरींना पत्र दिलं होतं की याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, त्यांच्याकडनं सकारात्मक उत्तर आत्तापर्यंत आलेलं नाही। लोकांना रखडवलं, लोकांचा अंत पाहणं, लोकांच्या असुविधा निर्माण करणं, फक्त नुसत्या घोषणा करतात। हे गोरगरिबांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे महिलांचं सरकार आहे, परंतु हे मुंबईकरांचं सरकार नाही। या कारण तुम्ही पाहिलं असेल की अर्थसंकल्पामध्ये देखील मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून हे सरकार संवेदनशील नाही आहे, सरकार लक्ष देत नाही। कारण वेगवेगळ्या योजना आपण घोषित करतोय घरं मिळावी म्हणून, पण जी मुंबईकरांची हक्काची घरं आहेत त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवतायत, त्याचा मी निषेध करतो। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहिलं तर आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार अजय चौधरी होते, त्यांनी देखील सांगितलं आहे की गेले अनेक दिवस वारंवार पुनर्विकासाच्या प्रकल्पासंदर्भात मागण्या केल्या जात आहेत, मात्र या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या जात नाही आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।